कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिलोत्तमा, कमालीची सुंदर दिसतेस, नेहमीसारखीच। थँक्यू। तुम्ही पण खूप छान दिसताय, हा रंग छान दिसतोय ना तुमच्यावर। थँक्यू। आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा। पण खरं सांगू, या शुभेच्छा आणखीन सुंदर होऊ शकल्या असत्या। आणखीन सुंदर म्हणजे मी नाही समजलो। तुम्हाला तर माहितीच आहे, जी सुंदर अतिसुंदर नितांत सुंदर आहे। या घरातली प्रत्येक गोष्ट अगदी छोटीशी सुद्धा माझ्या आवडीची आहे। फक्त एकच गोष्ट मी निवडली नाहीये आणि ती जबरदस्ती माझ्यावर लादली गेली। तिलोत्तमा, तू सावलीबद्दल बोलतेस, पण ती गोष्ट नाही, ती एक व्यक्ती आहे, एक जिवंत माणूस। हॅलो, मी चुकीच्या वेळेला आले का? म्हणजे अजिबात, अगदी योग्य वेळी आली आहेस तू। बोल। नमस्कार करते। सुखी राहा। मी जरा गुढीची तयारी कुठवर आली बघून येतो। या। नमस्कार करते। गॉड ब्लेस यू। सुखी राहा। खरंच खूप सुंदर दिसतेस, अगदी नक्षत्रासारखे। एक मिनिट हा। थँक्यू। मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे। बोल ना। तुम्ही सत्य सिद्ध करण्यासाठी मला वेळ दिला त्याबद्दल खरंच थँक्यू। पण मी कसं सिद्ध करू? ती गोष्ट करून बरेच दिवस गेले आणि सावली जगन्नाथला सामील आहे हे कसं सिद्ध करू? काहीच मार्ग सापडत नाहीये। कधी कधी असं वाटतं मी या घरात ही चूक तर नाही ना केली? अजिबात नाही। योग्य वेळी योग्य ठिकाणी आली आहेस तू। वा 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 वा, चहा मस्त झाला होता। अरे चहाच काय, कॉफी, जेवण सगळं मस्त बनवते सावली। सावली, गोड दिसतेस हा। सारंग सर, तुम्ही अजून तयार नाही झालात? मी तुमच्यासाठी नवीन कुर्ता काढून ठेवलाय, तो घालून घ्या आणि मी त्याचे बटणं आणून देते तुम्हाला। कुर्त्यावरनच सांगायचं झालं तर सखदेव दादा पण छान दिसतोय या कुर्त्यात आज। अरे सारंग दादा, काल कोट मध्ये सखदेव दादा भारी दिसत होता, पण तो कोट मध्ये ना अडकून बसला होता। तुला माहिती अमृता वहिनी, काल आम्ही खोटे खोटे पैशांचे व्यवहार करायला बसलो होतो ना, त्यावेळेला जसं जसं मी अमाऊंट वाढवत चाललो होतो, दादाच्या कपाळावरचा घाम पण वाढत चालला होता। बर, एसी चालू असताना घाम येत होता, पण ते मला वाईट वाटला। ते जयंती वहिनी मला बोलका पावला बोलली हो। अहो बबलू दादा, जरा समजून घ्या ना, तुम्हाला माहिती आहे ना आमच्या घरचं खूळ आहे ती। हा, खुळ्यावरनं आठवलं। अमृता वहिनी, सावली वहिनी, तुम्हाला माहितीये काल काय झालंय? सगळ्याच्या गालावरती वहिनीनं मुका घेतला। हो बबलू दादा, दादा, हॅलो, हा हा, आलो 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 आलो। सारे होता ते मिठाईवाला आलाय। हा, येतो, आलो। सारंग सर, तुमचे खूप उपकार आहेत बघा। म्हणजे तुम्ही नसता तर माझी काय अवस्था झाली असती ना हे माझं मलाच माहित। दादा असं काही नाहीये। नाही हो, तुमच्यामुळेच वाचलोय मी, नाहीतर माझ्या बायकोने तर अख्खा मला गिळूनच टाकला असता। खरं तर बायको नवऱ्याला साथ देणारी हवी, पण माझी बायको नशीब आई बाबांना माझं सत्य कळलं नाही।
त्यांना जर माझं सत्य कळलं असतं तर त्यांच्या पायाखालची जमीनच हल्ली असती. मुलगा बनून तर आजपर्यंत काही करू शकलो नाही आणि यापुढे तर त्यांच्या नजरेतूनच उतरलो असतो. काय भोग हे माझ्या जन्मी, माझ्या नशिबी तुकही हाती आवली. सारंग सर, तुमचे खूप खूप उपकार आहेत बघा माझ्यावर. दादा हात नको जोडू प्लीज. हे बघ, मी ना माझ्या माणसाची मदत केली आहे. आपल्यात मैत्री झाली ना, आता मित्र आहोत आपण. प्लीज अशी उपकाराची भाषा नको करू. फोन. हॅलो. हा. तू काय बोलतेस आणि तुला माहिती आहे ना, या घरातून तू जर का बाहेर गेलीस तर जगन्नाथ तुला जिवंत ठेवणार नाही. तुला त्याच्यापासून धोका आहे, माहिती आहे ना तुला. अस्मी, तू या घरात आलीस, तू आश्रय मागितलास, माझ्याकडून संरक्षण मागितलंस. मी ते तुला दिलं कारण ते या घराचे संस्कार आहेत, मेहेंदळे कुटुंबाचे संस्कार आहेत. आमच्याकडे जी व्यक्ती येते ना, या व्यक्तीला आम्ही आपलंसं करून घेतो, या घरात ठेवून घेतो. बबलूचंच बघ ना, तो आपल्या घरात आला आणि अगदी आपल्या घराचा एक सदस्य झालाय. तोच काय, त्या पोरीला सुद्धा आम्ही इथं ठेवून घेतलं. पण ती इथे असण्याचीच भीती वाटते मला. नको भीती बाळगोस. माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे. तो खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलणारा मुलगा आहे. आता तो तुझ्यावर चिडलाय कारण तुझा खोटेपणा सिद्ध झाला. ती जगन्नाथच्या नादी लागून तू त्याला फसवलंस. पैशासाठी काही गोष्टी केल्यास हे त्याला कळलंय म्हणून तो आत्ता चिडलाय. ही गोष्ट त्याच्या मनात घर करून बसलीये ग. पण हे सगळं तुला हाणून पाडायचंय. तुला त्याचा विश्वास कमवायचा आहे आणि ते तेव्हाच होईल जेव्हा तू हे सिद्ध करशील की ती मुलगी खोटी आहे, चुकीची आहे. आणि खोटे नाटे उद्देश घेऊन ती या घरात आली आहे. करशील ना? आणि हे तुलाच करावं लागणार आहे. मी भले साथ देईन, या लढाईत मी तुझ्या बरोबर आहे, खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे. तू हरून जाऊ नकोस. पण तुझ्या विजयाची गुढी तुला स्वतःला उभारायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.